लँड ओनर जो आहे तो बिल्डरला ती जागा देतो, बरोबर, आणि त्यांची काहीतरी डील होते. बरोबर, एका बिल्डिंग मधले 5 फ्लॅट नाही तर 10 फ्लॅट त्यांना देण्यात येतात. त्याच्यानंतर जे लोक बाकीचे फ्लॅट्स परचेस करतायत, जे बिल्डर थ्रू करतायत, फ्री सेल बायर म्हणतो आपण त्याला. हो, लँड ओनर असं दाखवतो की ते सगळे जी बिल्डिंग आहे ती त्यांचीच आहे, दादागिरी दाखवतात, नाहीतर की हे आमचीच बिल्डिंग आहे, तुम्ही रेंटेड आहात. म्हणजे एखाद्या व्यक्तींनी ते घर विकत घेतलंय, मेहनतचे पैसे लावून, लोन काढून, तो EMI भरतोय, सगळं करतोय, पण दाखवलं असं होतं की तुम्ही रेंटेड आहात. हे कितपत योग्य आणि हे तुम्ही यावर काय बोला? फर्स्टली जर तुम्ही ॲग्रीमेंट फॉर सेल मध्ये विकत घेतलं तर तुम्ही तुमच्या अपार्टमेंटचे खणखणीत ओनर आहात, त्यात काही मुद्दा राहत नाही. दुसरा पॉइंट, जर कोणी व्यक्ती त्याची जमीन कुठल्या डेव्हलपरला बिल्डिंग उभी करण्यासाठी देत असेल आणि त्याच्या बदल्यात त्याचा मोबदला त्या व्यक्तीचा 4, 5, 10, 50%, 20%, 30% फ्लॅट्स असेल, तो त्याचा कन्सिडरेशनचा मुद्दा झाला. जिथे नवीन डेव्हलपमेंट झाली अशात ओनर तिथेच राहतात. पुण्यात भरपूर जागा आहेत, नवी मुंबईत काही काही जागा आहेत, ठाण्यात आहेत, काही ठिकाणी मुंबईत पण होतात अशा गोष्टी. तिथं ते राहत असताना ते कसे वावरतात, काय प्रकारचं त्यांचं हँडलिंग असतं, ते काय कंट्रोल घेतात त्या सोसायटीच्या मॅनेजमेंटचा, हा विषय असा झाला की बाकीच्या मेंबर्सनी त्यांना अलाव करू दिलं म्हणून ते तेवढंच करत राहतील. तुम्ही फ्लॅट घेताना तुम्हाला बिल्डरने एक प्रॉमिस केलं होतं की तुमची एक सोसायटी असणार आहे, तुम्ही त्यात एक मेंबर म्हणून जाणार आहे, तुम्हाला तुमच्याकडून फीस घेतली मेंबरशिप ऍप्लिकेशनची, तुमच्याकडून मेंटेनन्सचं डिपॉझिट घेतलंय. ही सगळी सोसायटी एका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्ट्रक्चरमध्ये जर आणली, या सोसायटीला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट आणि त्याच्या अंडरचे बायलॉज अप्लाय होतात.